नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत सोलेनॉइड आणि टोराइड यावर काही प्रॉब्लेम्स. तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय? अ सोलेनॉइड लेंथ 1.5 मीटर and diameter 4 centimeter has a 10 turns per meter. A current of 5 ampere is passing through it. The magnetic induction at a point inside the solenoid is. तर सोलेनॉइडच्या आतमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे B इक्वल्स टू म्यू नॉट एन आय, किंवा आपण असं लिहू शकतो B इक्वल्स टू म्यू नॉट कॅपिटल एन आय डिवाइडेड बाय एल. ओके, तर आय इथे आपण कॅपिटल घेतला होता. येस. तर आता कॅपिटल एन अँड स्मॉल एन यामधला जर डिफरन्स आपल्याला लक्षात आला तर आपण हा प्रॉब्लेम अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर 10 टर्न्स जर स्मॉल एन आहे, स्मॉल एनचा अर्थ काय होतो? टर्न्स पर मीटर. एका मीटरवर किती टर्न्स येते इथं कसं दिलेलं आहे बघा, 10 टर्न्स पर मीटर. सो आपल्याला दिलेली आहे स्मॉल एन ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. तर स्मॉल एन ची व्हॅल्यू जर आपल्याला दिलेली असेल तर म्यू नॉट ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि आय ची व्हॅल्यू पण आपल्याला गिवन आहे. सो आपण डायरेक्टली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बी इक्वल्स टू म्यू नॉट एन आय हा फॉर्म्युला यूज करून. सो म्यू नॉट ची व्हॅल्यू असते आपली 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. नंबर ऑफ टर्न्स इथे 10 दिलेले आहे अँड आय ची व्हॅल्यू इथे 5 आहे. तर बघा आता याला आपण सॉल्व्ह करूया. सो 10 इट इज 50, 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. सो हे येईल 200 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. आणि ह्याला अजून थोडंसं सॉल्व्ह केलं तर 2 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 टेस्ला. सो आन्सर बी. नाव आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ व्हेरी लॉंग सोलेनॉइड हॅज 8,400 turns winding and a length of 7 meter. If the field inside is 2.2 pi into 10 to the power minus 3 Tesla, the current in the winding is. So फॉर्म्युला काय आहे सोलेनॉइड साठी? B इक्वल्स टू म्यू नॉट एन आय हा एक फॉर्म्युला आहे. आणि जर टोटल नंबर ऑफ टर्न्स असतील तर म्यू नॉट कॅपिटल एन आय डिवाइडेड बाय एल. हे दोन फॉर्म्युलाज मी तुम्हाला दिलेले आहेत फॉर सेंटरसाठी. बी जर तुम्हाला फाइंड आउट करायचे मॅग्नेटिक फील्ड फॉर सेंटरसाठी, तर आता आपल्याला सर्वप्रथम हे फाइंड आउट करता यायला पाहिजे की जे नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत ते काय आहेत. म्हणजे काय आहेत मीन्स ते स्मॉल एन आहेत का कॅपिटल एन आहे. जर तुम्हाला ही बेसिक अंडरस्टँडिंग जर लक्षात यायला लागली की ते दिलेले नंबर ऑफ टर्न्स हे स्मॉल एन आहे का कॅपिटल एन आहे, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तुमच्यासाठी काही डिफिकल्ट जाणार नाही. तर बघा आता इथे काय दिलंय 8,400 टर्न्स, पण असं काही दिलंय का टर्न्स पर मीटर, टर्न्स पर सेंटीमीटर वगैरे असं काही सांगितलंय का? नाही, असं काही सांगितलं नाही. सो ही जी गिवन व्हॅल्यू आहे ही कॅपिटल एन ची व्हॅल्यू आहे. ओके, कारण की त्यांनी असं काही सांगितलं नाही टर्न्स पर मीटर, पर सेंटीमीटर, पर किलोमीटर असं काहीही सांगितलेलं नाही. सो इथे आपण डायरेक्टली याला कॅपिटल एन मध्ये कॅपिटल एन लिहिणार आहोत. सो कॅपिटल एन ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 8,400. बी ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 2 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. तर आपण फॉर्म्युला आता डायरेक्ट लिहू शकतो B इक्वल्स टू म्यू नॉट एन आय डिवाइडेड बाय एल. आणि आपल्याला आय फाइंड आउट करायचा आहे तर आपण आय इक्वल्स टू लिहू शकतो B इंटू एल. बघा ह्या एल ला मी इकडे घेऊन जातो. सो B इंटू एल डिवाइडेड बाय म्यू नॉट इंटू एन. सर्व व्हॅल्यूज पुट करूया आपण. बी ची व्हॅल्यू आपल्याला आली आहे 2 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. लेंथ आपल्याला दिलेली आहे 7 डिवायडेड बाय म्यू नॉट ची व्हॅल्यू आपल्याला सर्वांना माहिती आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 इंटू नंबर ऑफ टर्न्स 8400. याला आपण पुढेही सॉल्व्ह करू शकतो. बघा, सो 2 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7, 2 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 इंटू 7 डिवायडेड बाय 4 पाय इंटू इथे हे 2 0 आहे तर हे येईल 84
इंटू 10⁻⁵. ठीक आहे, हे पाय चालले गेले, पाय हे 2 हे 2 आणि इथे जर आपण याला अजून सॉल्व्ह केलं तर हे आन्सर यायला पाहिजे आपल्याला. सर्व सॉल्व्ह केल्यानंतर 4.16 एम्पियर. तर इथे हां, सो आपण जर याला अप्रॉक्सिमेट केलं तर 4.2 एम्पियर इज द राईट आन्सर, जेव्हा आपण हे सर्व कॅल्क्युलेशन करू. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. देर आर 50 टर्न्स ऑफ अ वायर in every centimeter length of a long solenoid. If 4 ampere current is flowing in the solenoid, the approximate value of the magnetic field along its axis at an internal point and at one end will respectively. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. सो बी इक्वल्स टू, सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की जो गिवन फॉर्म्युला आहे तो कशासाठी देण्यात आलेला आहे. हे जे नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत, जो गिवन फॉर्म्युला आहे, जे नंबर ऑफ टर्न्स आपल्याला गिवन आहेत ते कशा, त्याच्यात तो म्हणजे स्मॉल एन आहे का कॅपिटल एन आहे. जर आपल्याला हे लक्षात आलं तर आपण तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर फर्स्ट आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की जो गिवन प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ टर्न्स दिले ते स्मॉल एन आहेत का कॅपिटल एन आहेत. तर इथे बघा काय दिले, देर आर 50 टर्न्स ऑफ वायर इन एव्हरी सेंटीमीटर. म्हणजे हे प्रत्येक सेंटीमीटर बद्दल बोलतोय. तर हे जे आपल्याला गिवन व्हॅल्यू आहे ही स्मॉल एनची आहे. ओके, तर इथपर्यंत लक्षात आलं. तर स्मॉल एन असेल तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, म्यू नॉट एन इंटू आय हा फॉर्म्युला असतो आपल्याला. पण हा फॉर्म्युला कशासाठी असतो, हा सेंटरसाठी असतो, मीन्स आतमध्ये. बट जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे आहे एंड पॉइंटला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे आपण काय करतो, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2. तर यांना फक्त डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला एंड पॉइंट वरची मॅग्नेटिक फील्ड भेटून जाते. तर बघा आता इथे तर आपण सर्व व्हॅल्यूज प्लेस करूया सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी. सो बी ॲट सेंटर, तर म्यू नॉट, सो 4 पाय इंटू 10⁻⁷. नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. आता नंबर ऑफ टर्न्स बघा काय दिलेले आहेत, 50 टर्न्स ऑफ वायर इन एव्हरी सेंटीमीटर. पण आपण जी एन ची व्हॅल्यू इथे कन्सिडर केली आहे, तर एन ची व्हॅल्यू आपली होती टर्न्स पर मीटर होती, तर आता आपल्याला ती टर्न्स पर जी व्हॅल्यू गिवन आहे ती टर्न्स पर सेंटीमीटर मध्ये आहे. तर आपल्याला त्याला कन्वर्जन करणं नेसेसरी आहे. तर 50 डिवायडेड बाय 10⁻⁻2 जर केलं आपण याला, तर आपल्याला टर्न्स पर मीटर ही व्हॅल्यू कन्वर्ट होऊन जाईल. ओके, आता जी गिवन व्हॅल्यू ती किती, 50 सेंटीमीटर आहे. पण आपल्याला 50 सेंटीमीटर आहे, बट आपल्याला कशी पाहिजे, टर्न्स पर मीटर पाहिजे. सो आपण इथे 50 टर्न्स पर सेंटीमीटरला आपण याला कन्वर्जन करणार. सो हे आन्सर बनेल आपलं 5000. सो आपण इथे 5000 लिहिणार. एन टू आय ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4. सो हे आन्सर बनलं आहे आपलं इथे 25.12 इंटू 10⁻⁻3 टेस्ला. आय होप सो तुम्हाला हे कन्वर्जन लक्षात आलं असेल की आपण जे एन ची व्हॅल्यू कन्सिडर केलेली असते ना ती टर्न्स पर मीटर असते आणि इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे ती टर्न्स पर सेंटीमीटर आहे. तर तुम्ही टर्न्स पर सेंटीमीटरला पहिले टर्न्स पर मीटर मध्ये कन्वर्ट करा. तर ते कसं करणार, जी काही नंबर ऑफ टर्न्स आहेत त्याला डिवाइड बाय सेंटीमीटर आहे, त्याला सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. सो मी इथे सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केले अँड देन आपण ती व्हॅल्यू प्लेस केली. तर आपल्याला हे आन्सर येऊन जाईल 25.12 इंटू ×10⁻³ टेस्ला. अँड जर आपल्याला ही व्हॅल्यू भेटली बी सेंटरला, तर आपल्याला एंड पॉइंटला काय व्हॅल्यू भेटणार आहे, त्याच्या हाफ भेटणार आहे. तर ती आन्सर असणार आहे तुमचा 12.6 इंटू 10⁻³ टेस्ला. सो तसं जर बघितलं तर आपल्याला जे आन्सर आलेलं आहे ते आलेलं आहे सी. ओके, नाव आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन अ करंट कॅरिंग लॉंग सोलेनाइड द फील्ड प्रोड्यूस डज नॉट डिपेंड ऑन. तर बी चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. बी चा फॉर्म्युला आहे बी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू एन आय. जर कॅपिटल एन असेल तर बी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू एन आय डिवायडेड बाय एल. आणि जर एंड पॉइंट वर काढायचं असेल तर सेम बी सेंटरला तुम्ही डिवाइड बाय 2 करा. ही ज्या व्हॅल्यूज आल्या त्या बी सेंटरच्या आहेत. ओके, या सर्व व्हॅल्यूज बघितल्या. पण यामध्ये आता बघा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे, करंट फ्लोइंग आहे, रेडियस ऑफ द सोलेनाइड
ह्या पूर्ण फॉर्म्युलामध्ये रेडियस दिसतंय कुठे नाही, सो आन्सर इज सी. बघा लक्षात आलं असेल तुम्हाला आता. नाव नेक्स्ट, फॉर द सोलेनाइड शोन इन फिगर द मॅग्नेटिक फील्ड ॲट द पॉइंट पी इज. पी पॉइंटवर विचारलाय. आता ही जी केस आहे, ही केस आहे आपली फायनाइट सोलेनाइडची. कशाची आहे? फायनाइट सोलेनाइडची ही आपली केस आहे. तर मी यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता. तो फॉर्म्युला काय होता? बी इक्वल्स टू म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा 2. बट इन थेरी सेक्शन मी तुम्हाला हे सांगितलं नव्हतं की हे कॉस थीटा 1 अँड थीटा 2 हे जे व्हॅल्यूज घेतलेले आहेत या कुठलच्या आहेत. तर मी तुम्हाला आता इथे समजून सांगतो की या ज्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत या थीटा 1 अँड थीटा 2 या कुठलच्या आहेत. तर थीटा 1 अँड थीटा 2 ह्या ज्या व्हॅल्यूज आहे या इथलच्या व्हॅल्यूज आहे. इथे थीटा 1 आहे आणि इथे थीटा 2 आहे. ओके. काही बुकमध्ये किंवा काही टीचर्स याला इथलच्या व्हॅल्यू कन्सिडर करतात, पण मग त्यावेळेस कॉस थीटा 1 अँड थीटा 2 नाही लिहिला जाऊ शकत. जर हा जर अँगल दिला असेल तरच थीटा 1 थीटा 2, इथे जर असेल तर वेगळ्या लिहावं लागतं. ते तुम्हाला तो बेसिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाव आपण आता याला सॉल्व्ह करूया. तर आन्सर येईन आपलं म्यू नॉट एन टू एन आय डिवायडेड बाय 2 कॉस 30 प्लस कॉस 60. नाव इथे बघा आता आपल्याला म्यू नॉट इंटू एन आय डिवायडेड बाय 2 कॉस 30 ची व्हॅल्यू काय येणार आहे? √3/2 प्लस कॉस 60 1/2. सो याला सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आन्सर भेटणार आहे म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट √3 प्लस 1. सो दिस इज युअर आन्सर. इथे जर बघितलं आपण तर ए इज द आन्सर. आय होप सो जे क्वेश्चन्स घेतले आहेत ते सर्व तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत त्याला शेअर करा.